हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची डिश पाहून सुटते ना तोंडाला पाणी। आज आपण गावरान देशी कोंबडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तिखट रस्सा, अळणी रस्सा व सुकं चिकन आज आपण बनवणार आहे। एकदम झणझणीत असा आजचा आपली डिश आहे। त्यासाठी मी 1 किलो चिकन स्वच्छ साफ करून त्याला मीठ व हळद लावून 10 ते 15 मिनिट ठेवलेला आहे। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कुकर गरम करत ठेवलेला आहे। कुकरमध्ये मी तेल घालून घेत आहे। आपल्याला कट जेवढा पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त तेल वापरणार आहोत। देशी कोंबडा लवकर शिजत नसल्यामुळे मी आज कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला सर्व चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। सर्व चिकन मी त्यामध्ये घालून परतून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनिट असंच आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। सर्व चिकनच्या पीसला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे। चिकन व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झालेलं आहे। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवणार आहे। पण हे शिजवत असताना आपल्याला आधीमध्ये ते उघडून हलवून घ्यायचं आहे, कारण आपण त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही। फक्त तेलामध्ये शिजवत असल्यामुळे एकाच वेळी ते करपण्याची शक्यता असते। 10 ते 15 मिनिट झालेला आहेत। आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे। चिकन शिजायला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी घालून झाकण लावून मी चिकन शिजवून घेत आहे। तोपर्यंत आपण मसाला पाहूयात। 2 ते 3 कांदे, 1 टोमॅटो, लसूण पाकळ्या, आलं घेतलेलं आहे। तीळ, जिरे, सुकं खोबरं, ओलं खोबरं व इथं मी लवंग, मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मी कढईमध्ये जिरे, लवंग, मिरी, थोडीशी दालचिनी आणि तीळ घालून व्यवस्थित भाजून घेत आहे। आता मी सुकं खोबरं भाजून घेत आहे। सुकं खोबरं आपल्याला सुकं चिकन करण्यासाठी लागणार आहे। खोबरं सुद्धा आपलं भाजलेलं आहे। आता ओलं खोबरं भाजून घेते। ओलं खोबरं सुद्धा भाजलेलं आहे। आता याच कढईमध्ये कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याचमध्ये टोमॅटो घालायचे आहेत, ते सुद्धा भाजायचे आहेत। लसूण पाकळ्या व आल्याचे तुकडे सुद्धा मी त्यामध्ये घालून भाजून घेतलेले आहेत। थोडंसं तेल घालायचं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित भाजतं। सर्व मसाला आपला थंड झालेला आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला तो बारीक करायचा आहे। फक्त आपण ओलं खोबरं बारीक करताना त्यामध्ये पाणी घालून पेस्ट करायची आहे। ते आपल्याला रश्श्यासाठी वापरायचं आहे। आता सर्व ह्याची पेस्ट मी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपला मसाला तयार आहे व आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे। आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी मी त्यामध्ये गरम करून घालून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी थोडंसं ओलं खोबरं घालून घेत आहे आणि इथं आपण लसूण, कांदा, आलं व टोमॅटोची कोथिंबीर घालून गेलेली पेस्ट घालायची आहे थोडीशी आणि याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे। उकळी सुद्धा आलेली आहे। आता मी यातील पीस काढून घेणार आहे सुक्कं चिकन बनवण्यासाठी। सर्व पीस आपल्याला काढून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने मी सर्व पीस काढून घेतलेले आहेत. आता आपण तिखट रस्सा बनवणार आहोत. त्याआधी आपल्याला त्यामध्ये सर्व खोबऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आहे. आपण हे फक्त रश्श्यासाठी पेस्ट ओल्या खोबऱ्याची बनवलेली आहे. ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर सुकं खोबरंसुद्धा आपण पाणी घालून बारीक केलं तरी काही हरकत नाही. आता यामध्ये तीळ आणि जिरं, लवंग, दालचिनी बारीक केलेली आहे, आपण ते घालून घेणार आहोत. सुक्या चिकनसाठी थोडंसं आपल्याला ठेवायचं आहे. सुकं खोबरं आणि हे आपण सुक्या चिकनसाठी वापरणार आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व मसाले रश्श्यामध्ये शिजून द्यायचे आहेत, जेणेकरून रश्श्याला छान अशी टेस्ट येते. आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात. 1 टोमॅटो मी वापरलेला आहे. मला जास्त टोमॅटो चिकन असो किंवा मटण असो त्यामध्ये आवडत नाहीत. टोमॅटोमुळे रस्सा थोडासा घट्ट व्हायला मदत होते. ह्याला सुद्धा उकळी आलेली आहे. यामधीलच आळणी रस्सा मी बाजूला काढून ठेवणार आहे. मसाले आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. लहान मुलांना किंवा ज्याला तिखट कमी आवडतं त्याच्यासाठी आपण यातीलच आळणी रस्सा बाजूला काढून ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण चटणी घालणार आहे. ही घरी बनवलेली चटणी आहे. मी अर्धी वाटी चटणी घालत आहे. तुमची चटणी किती तिखट आहे त्यावरती तुम्ही ती अंदाजे कमी जास्त करू शकता. मीठ थोडंसं मी घालून घेतलेलं आहे. चिकन शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आधी चव बघायची आणि नंतरच मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती त्यावरती घालून घेणार आहे. अर्धा चमचा मी लाल तिखट वापरत आहे, त्यामुळे कट जरा चांगला येतो, लालसर कट होतो. असंच आपल्याला थोडा वेळ मसाला शिजवून द्यायचा आहे रश्श्यामध्ये. आता आपण सुक्कं चिकन बनवणार आहोत. सर्व मसाले भाजले होते तेच कढई मी इथं वापरली आहे, त्यामुळे भांडी जरा कमी निघतात. कढई गरम झाल्यावरती मी त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे. अंदाजे 3 चमचे तेल आहे. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण ही पेस्ट भाजून घेणार आहोत. आता यामध्ये तीळ, जिरं, खोबरं, राहिलेला सर्व मसाला मी घालून घेणार आहे. सुक्कं चिकन बनवताना खोबऱ्यामध्ये पाणी घालायचं नाही, ते तसंच कोरडं बारीक करायचं व तिळाचा जास्त वापर करायचा नाही. जास्त वापर झाला तर मग ते चिकन आपलं लालसर दिसत नाही, एकदम ते पांढरं दिसतं. मसाले भाजलेले आहेत, त्यामध्ये आता मी घरी बनवलेली चटणी घालून घेत आहे. 3 चमचे चटणी मी वापरलेली आहे.
थोडंसं लाल तिखटसुद्धा मी वापरणार आहे, त्यामुळे चिकन आपलं लाल होतं, दिसताना ते खूप छान दिसतं. थोडंसं मीठ चवीनुसार मी वापरत आहे. हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये चिकनचे सर्व पीस आपण घालून घेणार आहे. आता हे आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाले जर आपले कोरडे झाले असतील तर त्यामध्ये थोडासा रस्सा आपण घालून घेतला तरी काही हरकत नाही. मी थोडा रस्सा वापरलेला आहे. आता यामध्ये वरून मी कोथिंबीर घालते. अशा प्रकारे आपलं सुक्कं चिकन तयार आहे. कलर खूप छान आलेला आहे. हा आपला अळणी रस्सा, सुक्कं चिकन एकदम झणझणीत दिसतंय आणि तिखट रस्सा तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा. आपलं जेवण तयार आहे.